अंगावर काटा आणणारी ही व्यथा आहे। युद्धात एका विशाल जहाजावर अडकलेल्या मुंबईतल्या एका कॅप्टनची। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईच्या दहिसरमध्ये राहणारा कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा हा आपल्या 30 ते 35 जणांच्या क्रू मेंबरसह युद्धसदृश परिस्थितीत एका महाकाय जहाजावर अडकला आहे। भारतासाठी महत्त्वाचं असलेलं LPG घेऊन जाणारं हे जहाज। कल्पना करा, समुद्राच्या मध्यभागी एक मोठं जहाज उभं आहे। आजूबाजूला सायरनचा आवाज आणि आकाशात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची हालचाल सुरू आहे। अशामध्ये विश्वकर्मा हा जहाजावरून सुखरूप बाहेर येण्यासाठी धडपडतोय। नक्की तो कुठं आणि कसा अडकलाय, तो आणि त्याचे साथीदार कसे बाहेर येणार, पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। मुंबईत राहणारे कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा हे भारतासाठी LPG टँकर वाहून नेणाऱ्या जहाजाचे कॅप्टन। हे जहाज मोठ्या प्रमाणात LPG वाहून नेतं। या जहाजावर असलेला गॅस इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यातून सुमारे 3.6 दशलक्ष LPG सिलेंडर भरता येऊ शकतात। हे जहाज कुवेतमधील मीना अल अहमदी बंदरातून निघालं होतं आणि गुजरातमधील कांडला बंदराकडे येत होतं। पण दरम्यान मध्यपूर्वेत तणाव वाढला। इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आणि त्यात अमेरिकेनं घेतलेली लढाईची भूमिका, त्यामुळे अनेक सागरी मार्गांवर सध्या युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। याच कारणामुळे अनेक जहाजांना थांबवण्यात आलंय। जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी। जगातील जवळपास 20% तेल आणि गॅस याच मार्गाने जातं। मात्र युद्धाच्या तणावामुळे 200 पेक्षा जास्त जहाजं या भागात अडकली आहेत। कॅप्टन विश्वकर्मा यांचं जहाजही UAE मधील रास अल खैमाह जवळच्या मीना सकर बंदरात अडकवून ठेवण्यात आलंय। जहाज पुढे जाऊ शकत नाहीये आणि मागेही फिरू शकत नाहीये। म्हणजेच संपूर्ण क्रू मेंबर्स सध्या समुद्राच्या मध्यभागी अडकून पडले। स्वतः कॅप्टन विश्वकर्मा यांनी याबाबतची आपली आपबीती सांगितली आहे। कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा, आमच्या डोळ्यांसमोर क्षेपणास्त्र आणि ड्रोन उडत आहेत, सायरन सतत वाजतायत, कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं। या जहाजावर मोठ्या प्रमाणात LPG गॅस असल्यानं धोका आणखी मोठा आहे। सध्या जहाजावर सुमारे 60 दिवस पुरेल इतका अन्नसाठा आहे आणि कंपनीनं आम्हाला आश्वासन दिलंय की नौदल आणि संबंधित मंत्रालयाशी संपर्क करून बचावाची व्यवस्था केली जाते। सध्या आम्ही नौदलाच्या ताफ्याची वाट पाहतोय। दरम्यान मुंबईतील त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे। कॅप्टन विश्वकर्मा यांची पत्नी नील्या विश्वकर्मा दहिसरमध्ये 2 मुलांसोबत राहतात। त्यांचा मुलगा वेदांश 10 वर्षांचा आणि मुलगी निर्वी 12 वर्षांची आहे। मी गेली काही दिवसांपासून झोपलेली नाही। आम्ही रोज व्हिडिओ कॉलवर बोलतो, पण जहाजावरचं इंटरनेटही कधी कधी बंद पडतं, तेव्हा धाकधूक वाढते, अशी प्रतिक्रिया विश्वकर्मा यांच्या पत्नीनं दिली आहे। होर्मुझ सामुद्रधुनीतील हा तणाव फक्त एका जहाजाचा प्रश्न नाही, तर जगाला होणारा ऊर्जा पुरवठा, समुद्री व्यापार आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे। त्यामुळे भारत सरकार आणि नौदलाच्या संभाव्य बचाव मोहिमेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा आणि त्यांच्या क्रूला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी काय पावलं उचलली जातील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।